हळदी कुंकू लावलीस का दिद्या? लावले का सगळ्या केळी बिळी दिलीस का? सगळ्याशनी केळं वाटून झाले, मलाच केळ मिळालं नाही बाई. दे त्यांना पण केळी आणि मी चहा करते, ये तू पाटी घेऊन ये. चहा चला. काय पण म्हण सारिका, तुझ्या आई बापान घर मात्र मोठं लाट बांधलंय बघ. होय. त्यासनी काय कमी आहे सोड. खरं तुला काय दिलं का नाही का यातलं? म्हणजे अगं आई बापाचा इस्टेटीवर लेकीचा पण हाक असतोय, सोडायचं नाही, घ्यायचं. उगच ग बसू नको तू सारिका, मी सांगतोय ऐक. बरं चहा पिऊया, चला आधी बोलू नंतर. हे घ्या दीदी चहा. भाजी वगैरे तुम्ही बनवा, बाकीचं मी बघते. पटपट आवरून घेऊया, आपण गप्पा मारत बसता येतं. होय होय. अगं पटपट आवरून घ्या बाई, त्यांच्या दिवसभर गप्पा संपत नाही तेव्हा. चल झालं का तुझ्या चहा पिऊन? मला सोडून ये ग, वेळ होतोय. बरं झालं झालं, मी यांना सोडून येते का गावात? हा चला येते हो. तुम्हाला एक बोलू काय काकू? राग मानून घेऊ नका. बोल की ग. मगाशी तुम्ही म्हणत होतात ना हिश्शाचं वगैरे वगैरे काय बोलत होतात, आता तुम्ही घरात बघितलं ना, माझी आई माझ्यावर एवढं जीव टाकत्या, माझे भाऊजं माझी काळजी घेत्या, मला एवढं जपत्या, माझं मान राखत्या. माझा भाऊ माझे वडील सारखं माहेरला ये म्हणतात, माझ्या पोरांवर एवढं प्रेम करतात, सणासुदीला मला काही कमी पडू देत नाहीत, माझं लग्न एवढं मोठ्यानं लावून दिलं, माझ्या अडीअडचणीत माझ्या माहेरची उभे असतात. मधी ती आजारी पडली होती 2 महिने, तर माझ्या सासरकडनं मला इकडे यायला पण मिळालं नाही. मग त्यांच्या अडीअडचणीत मी कुठं असते, ते कुठं मला बोलवतात किंवा मला काय सांगत नाहीत का, तर मला त्रास होणे म्हणून. एवढं करून सुद्धा आता एवढ्या तुकड्यासाठी मी मन दाखवायचं, हिस्सा मागायचं? खरं सांगा, हे हिस्सा बिस्सा मागितल्यावर ते नात्यांमध्ये जेवढी ओढ आहे, जे प्रेम आहे ते राहतंय? मला जे प्रेम मिळतंय, माझं माहेर टिकून आहे, मला याय जायला मिळते, माझे पोरं इथे येतात सुखानं राहतात, माझे आईबाप इथं सुखात आहेत, माझे भाऊजं त्यांना नीट बघत्या, ह्यात मी सुखात आहे. मला नाही त्या इस्टेटीच्या ह्याच्यामध्ये पडायचं. जे चाललंय की नाही ते लय चांगलं चाललंय. माझे आईबाप पण सुखात आहेत इथं आणि मी पण माझ्या सासरला सुखात आहे. तुम्हाला काय वाटतंय मला कायदे माहित नाहीत? अहो या सोशल मीडियामुळे सगळे कायदे सगळ्यांना माहित असतात, पण ते माहित असलेले कायदे जर आपल्याच नात्यांवरती वापरून त्यात अंतर टाकायला कारणीभूत ठरत असतील, काय उपयोगाचे होते ज्ञान आणि ते कायदे? आणि जी लोक असतात ना ती फक्त शिकवायला येतात आणि कान भरायला येतात. ज्याला गरज पडते ना त्याला ही आपलीच माणसं उपयोगाला येतात. बरं असू दे, आता तुम्हाला वेळ होत असेल ना, सोडते तुम्हाला, चला. अगं मी तुला काय वाईट सांगत नव्हती ग सारिका, कसं आता चाललंय जगात तेच मी तुला सांगत होते ग. असू दे ग, आपली माणसं आपल्या उपयोगाला पडते, आई बापा शेवट कोण उपयोगाला पडत नसते, भाऊच आपल्या पाठीशी उभा राहत असतोय आणि हेच धरून राहा ग बाई. होय काय? असं असतंय काय? बरं चला जाऊया ना. हा जाऊया, चल. तुम्हाला पण 2 पोरी आहेत ना? हो आहेत की ग. बरं थांबा थांबा, पडशीला तोंडावर.